पालघर जिल्हा परिषदेवर 2 वेळा निवडून आलेल्या तसेच 6 वर्ष जिल्हा परिषद अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या भारती कांबळे यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे। पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत 1999 मध्ये अपयश आल्यानंतर खचून न जाता त्यांनी शिवसेनेतर्फे काम करण्याचं सुरू ठेवलं। 2015 मध्ये वाडा तालुक्यातील मांडा गटातून तर 2020 मध्ये विक्रमगड तालुक्यातील तलवाडा गटामधून त्यांनी विजय संपादन केला होता। त्यानंतर शिवसेनेने त्यांना 17/2/2020 ते 7/7/2021 या 6 वर्षाच्या कार्यकाळासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती। या दरम्यान कोरोना संक्रमण झाल्याने काम करण्यावर काही प्रमाणात निर्बंध आले असले तरी लोकसंपर्क कायम ठेवला होता। अध्यक्षपदाच्या कार्यकाळानंतर त्या शिवसेनेतून कार्यरत असून शिवसेनेतल्या फुटीनंतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत राहण्याचा पसंत केला। भारती कांबळे यांच्याकडे ठाकरे गटाचे महिला लोकसभा संघटक पद आहे। भारती कांबळे या पालघर शहरात वास्तव्यास असून त्यांचा विक्रमगड, जव्हार, वाडा परिसरात दांडगा लोकसंपर्क आहे। त्यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील काही सामाजिक संस्थेने पाठिंबा दर्शवला असून प्रमुख राजकीय पक्षातून अलीकडच्या काळात प्रथमच एका महिलेला खासदारकीची उमेदवारी देण्यात आली आहे। पालघर लोकसभेची जागा सन 2019 पासून शिवसेनेकडे असून शिवसेनेत फूट झाल्यानंतर अनेक स्थानिक शिवसेना नेते आणि मंडळींनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता। पालघरची जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असून भारती कांबळे यांच्यासह जयेंद्र दुबळा, सुधीर ओझरे, दिनेश तारवी यांची नावे देखील चर्चेत होती। मात्र जिल्हा परिषदेतील अनुभव आणि महिला असल्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने त्यांना उमेदवारी दिली गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सर्वप्रथम मी माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून ही उमेदवारी मला जाहीर केलेली आहे। तसेच माझे तिन्ही जिल्हा प्रमुख, माझे सगळे तालुका प्रमुख, माझी महिला आघाडी, माझे सगळे शिवसैनिक, तसेच महाविकास आघाडीचे दोन्ही आमदार, तसेच महाविकास आघाडीचे सगळेच पक्ष ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही मला उमेदवारी मिळालेली आहे। तर त्याच्यामुळे ह्या उमेदवारीमध्ये ह्या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे, ज्यांच्या सहकार्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे। पालघर जिल्ह्यात सगळ्यात मोठी समस्या आहे ती वाढवण बंदर, जे रद्द व्हायला पाहिजे। तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांची ही इच्छाच आहे की हे वाढवण बंदर होऊ नये। त्याच्यासाठी आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी वाढवण बंदरवासियांना सहकार्य केलेलं आहे। हे वाढवण बंदर रद्द व्हावं ह्यासाठी ते पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत। वाढवण बंदरानंतर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कुपोषणाचा। कुपोषण आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, दळणवळण आहे, ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आम्ही ह्या रिंगणात उतरणार आहोत। ही त्रिवेदी लढत होणार आहे आणि जे आत्ताचे खासदार आहेत त्यांनी अनेक पक्ष चेंज करून ते आलेले आहेत। त्यानंतर त्यांनी आतापर्यंत एकही विकास काम केलेलं नाही आहे। ते जनतेच्या विश्वासावर कायम राहिले नाही आहेत। तसंच जर काही त्रिवेणी लढत झाली तर आमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि उमेदवार कोणीही असो आम्ही मेहनत करणार, लढणार आणि जिंकून येणार।